2 सप्टेंबर 2023 रोजी अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज आणि दगडफेक झालेली होती आणि त्यामागे राजेश टोपे आणि रोहित पवारांचा हात होता असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। असा मोठा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। एवढंच नव्हे तर लाठीचार्ज झाल्यावर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते, मात्र टोपे आणि रोहित पवारांनी त्यांना पुन्हा आणून बसवलं। त्यानंतर पवार साहेबांना तिथे बोलावलं, ते गेले म्हणून उद्धव ठाकरेही तिथे गेले आणि हे दोन्ही नेते गेल्यामुळे जनतेच्या पुढे एकच बाजू आली आहे असं देखील भुजबळांचं म्हणणं आहे। ज्या वेळेला सुरुवात झाली, दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये, त्याच्यानंतर तो लाठीमार झाला, त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं। पवार साहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहे त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती। पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली। 80 पोलीस आणि महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठीहल्ला करण्यात आला। परंतु एकूण काय झालं, ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जे आहे ते जरांगेंना मिळाला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। तर मनोज जरांगेंनी भुजबळांच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात। तो महात्माच पाहिजे होता एखादा, लिंबू का पिणारा, अंगारा लावणार। त्याला एक चमत्कारिक बाबा आहे, ते चमत्कारिक बाबाला कळत आहे, चमत्कारिक बाबा आहे। अरे बाबा, तपासण्याला आता लागत आहे गिरायक त्याला, बरं आता गिरायक लागत त्याला, लय अंतर्ज्ञानी रे, त्याला लय कळत असलं। फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊ देऊ नको। हा, तो स्वप्न पूर्ण करू नको, गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे। म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।